मागे आपण मंगरुळपीर येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ऐसे होय ऐसे म्हणजे हो ते देवभट्ट वाळूची गुंफा करून खेळ करू लागले आणि म्हणायचे ही चांगदेव रावळांची गुंफा, ही गुंडम रावळांची, आणि स्मरण करायचे. तर ते जे चांगदेव भट्ट होते ते वेदवंत आहेत आणि मग ते वेदे सर्वच करायचे मग स्वामींच्या सोबत श्रीप्रभूंच्या ठिकाणी. आणि आता इथे ते वेदांही ते तसं ईश्वराचं खेळत होते म्हणून गोसावी तोषले. आणि मग त्यावेळेला तोषून प्रसन्न होऊन ऐसे होय ऐसे म्हणजे हो हा असनिधान पर आपल्यासाठी गोसाव्याने तो विधी विहिला. आणि मग अशा अनेक प्रसंग आहे चरित्रात पुढं की येळापुरी सर्वांनी म्हणाले याते चाठवा हो. तर त्या सर्व संदर्भाला साक्षी ठेवून स्वरूपनिष्ठ नाम जे सर्वज्ञांचं आहे ते नित्य स्वीकाराचे आहे आणि तेच उद्धाराला कारणीभूत ठरणार आहे. म्हणून या नामाने उद्धार होतो. दुसरे महादायसा प्रती विहिले, भटा प्रती विहिले. महादायसाला कुठं? बेलापूरला. भटवासांना कुठं? बेलापूर. आणि भटवासांच्या अनुसरण प्रसंगी अशा अनेक प्रसंग आहेत की सर्वज्ञांनी हेच नाम सांगितलेलं आहे. भटावासांना अष्टीपरी विहिली तेच स्मरण सांगितलं, त्यावेळेला पण हेच सांगितलं. तर म्हणाले हे नाम फलटणी ठेविले की फलटणला ना ते चेष्टकत्वे पुढे मार्गाचा हेतू असे म्हणून ठेवलेलं आहे. ते असं कोणी कोणाचं नाव ठेवत नसतं. म्हणून नामकरण सोहळा महत्वाचा आहे. श्रीकृष्णांचं नाव कोण ठेवलं? कोण साधू होते ते वगैरे असं. दत्तात्रय प्रभूचं नाव कोण ठेवलं? गोविंद प्रभूचं नाव कोण ठेवलं? आणि बडोसला नाव कोण ठेवलं? हे सगळं चेष्टकत्व असतं. तर ते पुरांतर जरी घडलं तरी पुरांतर घडलं, स्वामी पैठणला आले, तिथे म्हणाले पांड्या स्वप्नी हे विज्ञाने उच्चारेल. विज्ञान शक्तीनं पण तेच घेतलं. आणि मग बाईसांनी विचारल्यावर बाईसा प्रती स्वामी म्हणाले हो. तर म्हणाले असं स्वप्नाचं काहीशी जसं आपण खरं मानावं. स्वप्न त्याला पडलं, बाईसांनी विचारलं, स्वामी म्हणाले हो आमचं तेच नाव आहे. अगदी सोपा विषय हा आहे की नाही. ना म्हणाले श्रीप्रभूचे भेटी एरे चांगो म्हणितले. श्रीप्रभूंच्या भेटी मध्ये ते चांगो म्हणितले. चांगदेवी वारिले म्हणजे व्याळीये प्रसंगी. म्हणून स्वरूपगत नाम ते हेची आणि विहिले हे ही त्याची. जाप्याचा प्रसंगी सुद्धा हेच घडलेलं आहे. म्हणजे बेलापूर जाप्याचा कोणता प्रसंग आहे?
तो कशा लीळा येथे विचार करू. आठवतं? हा, त्या प्रसंगी सांगितले. याचे निस्मरणे या नामाच्या स्मरणाने नाश थोर, योग्यता थोर, साधन सिद्ध होय. हे बघा, इथे शब्द आलाय, साधन सिद्ध होतं. साधन सिद्ध आहे का नाही, होतं का नाही, आणि कोणाचं साधन सिद्ध आहे हे प्रतीतीनं अनुभवायचं असतं. आणि मग शेवटी भट्टवास म्हणाले, ही पाची नामी जन्मक्षेपी तो वाया नवचे. नामस्मरणाने पाहता म्हणजे काय होतं, पुनःसंबंध होय. पण ते कधी होतं माहिती आहे का, हे साधन सिद्ध व्हावं लागतं. इथे कशाचा पत्ता नसतो, ते कसं सिद्ध होईल ते. अन्य वार्ता अन्य रथपणे जिंदगी जगायची टोटल. गहू हरभरे फुटाणे पीठ डाळ कूट, ते नाही, ते केलं अन्य वार्ता, ते झालं. आता तर आपल्याला अन्य वार्तेला तर विशेष नाही राहिले, आहे की नाही. अगदी राजकारणातल्या गोष्टी करायच्या तावातावाने, हे चुकलं मोदी साहेबांनी. मुख्यमंत्र्यांनी, मी बोललो परवा, आता तो तुमचा विषय नाही आहे, ते मोठ्या मोठ्या लोकांचा आहे, तुम्ही काय करून राहिले. विषय लक्षात येते की सोन्याच्या मार्केटचा हा भाव, शेअर मार्केट असलं, तू ग बस, तू साधू आहेस, तू ग. आणि ते नेटला, नेट पॅक एवढ्याचा नेटवर्कमध्ये हे यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, आणि काय ते आता हे A1 आलं त्याच्यामध्ये. इतका मोठा व्याप आहे आपल्या बुद्धीचा, ते मेंदू थकवून जातो तो विचारात. एवढं विचारांचं आगमन होतं आपल्या माइंडमध्ये, नवीन 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 नवीन. म्हणजे अगोदर विचारांचं आगमन नवीन झालं, प्रसन्न डोक्यात अगोदरचेच आहेत. बघा बरं का, आपलं कसं साधन भ्रष्ट होतं, सिद्ध तर होत नाही, आणि नवीन नवीन गोष्टीमुळे आपले शेड्यूल त्याच्यात काम करतात. कशी तब्येत ठिकाणावर राहील? राहील का? नाही राहणार ना. म्हणून ते साधन सिद्ध होत नाही, असलेलं साधन भ्रष्ट होत असतं. म्हणून ते म्हणतात, या नावाने सिद्ध होतं, आणि या नावाने करत करत जर तो अनंत काळ साधला तर अंतकालेश मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. अस्थिपरीमध्ये काय सांगितलं शेवटी, भट्टवासांनी काय सांगितलं, अस्थिपरीचा गोडा हो, पाठ पाहिजे, महत्वाची स्थळ पाठच पाहिजे. अंती विषय सांगितला भट्टवासांनी. अंत कसा गेला, डोळ्यात पाणी आणून मेला तर ओले निघून येतं, ते कोरडे निघून येतं, अंती. आता अंतकाळातले कोरडे डोळे राहतात, कशामुळे राहतात माहित नाही, ओले कशामुळे होतात ते माहित नाही. औषध ड्रॉप टाकल्यावर आहे की नाही. ते भरतच आवड आहे. ते म्हणाले, मरताना के असं करायला लागला. मग ते सगळ्यांनी देवाची प्रार्थना केली, म्हणाले हे वाक्य म्हणते, म्हणाले कसं तरी सलाईन लावून केलं, म्हणाले वासरू केरसोनी खातं.
ते त्याला वाटतं वासुदेव कृष्ण म्हणायचं, असं म्हणत नसते म्हातारं. कारण जिंदगीभर स्मरण कुणाचं झालं असं ते असं सोपं आहे का शांत काळात यायला स्मरण? येत नसते बरं. म्हणून आचार्य म्हणतात की पाषाणामी जन्मक्षेपी तो वायानोचे म्हणजे पुनःसंबंध होय. देहांतरे फळांतरे अनेका अवताराचे नामस्मरणे गोमटे लागे. हा विषय किती कठीण आहे. अनेक अवताराच्या आवरदाणे देती का मूर्ती मायापूर असे, म्हणून अनेक अवतार. कळाला विषय? म्हणून ती याची फळ होत राहत ते पतिता देहावधी पर्यंत. पतिताना देहावधीच असतो, दुसरं काय असायचं? देह आहे तोपर्यंत अवधी. तोंडातून नाम येना, श्वास चलना, गेला देहाचा अवधी. लय झालं तर संहारावर ते तर्तनो साधन लाहे. ससा उपलक्षणी. तनु साधन बी काही सोपं नाही, अधिकृती करावी लागते का नाही? कठीण आहे ते, तर सोपं आहे काय? म्हणून ते सांगतात की तैसेची वेदवंता बोधवंता ऐसे दोन्ही वेळ. तर दानाचा सांधा तर चक्रधरे स्वरूपीचे नाम असे की, हे पण आहे की म्हणाले हो, म्हणाले चैतन्यापर चक्रधर नावाले ते यौगिक आहे. यौगिक म्हणजे यौगिक शब्दाचे अनेक अर्थ असतात. का ज्ञानचक्र शक्तिचक्र धरिले म्हणून या तो व्यक्तीचे नाम होय. म्हणजे कसं, हे व्यक्त परमेश्वराचं नाव आहे यात. मला वाटतं चैतन्यापर परमेश्वर तो देव. भूतवासांचं कुठून बोलणं आहे या वचनामध्ये? चैतन्य देवता होय पर बर. पुढे चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर सकळ जीवाती रक्षिता हो उतरिता. भटाचं बोलणं कुठून आहे? इथून शेवटच्या भटवासाचं बोलणं. कोणचं? कोणते शब्द आहे? चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर. स्वामींचं वचन नाही का ते? चैतन्य देवता होई पर परमेश्वर मध्ये 10 वचन सेवकाचे. मग असं अर्ध स्वामी कशाला सांगतो? देवता किती? चैतन्य देवतेपर्यंत चैतन्यापर परमेश्वर. वाक्य कसं स्वामी बोलताना कसं अनिवार्य मराठी बोलायचे ना, चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर. विचार करायचा आहे. आणि भटवास जरी बोलले तरी ते तुझ्याने मुखी अन्न निघेल, आहे की नाही, या अर्थाने स्वामींचंच समजूया आपण. तर ते स्वामींचंच बोलणं आहे. भटवास काय असे आपल्यासारखे होते का? आधी करून आयराम गायराम छे क्या, त्यांचं वरदान आहे त्यांना. म्हणून चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर हे
स्वामींचं समजूया आता. इकडे म्हणायचं भोटोबा तुझे मुख्य अन्न बोलते, इथं लगेच भोटोबासांना लावायचं का आपण? नाही. म्हणून ते स्वामींचं समजायचं. स्वामींचं समजलं तर काय होईल? आलं मग चक्रधर, आहे का नाही? ज्ञानचक्र आणि ह्या स्वरूपात स्वीकारले, व्यक्त अवताराने स्वीकारलंय ज्ञानचक्र आणि शक्तीचक्र. फलटणचा अवतार शक्तीविहीर म्हणतात, माहिती? दत्तात्रय करुणा भेटेपर्यंत ते अवतार कसे आहेत, ते स्थान चालतं का वगैरे, असे अनेक प्रश्न असतात. मग ते नाव चालेल का असं, आणखी स्वीकारलंच नाही ना ते. तसे ते तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आणि त्याचं समाधान असलं पाहिजे. जेव्हा आपण धर्मप्रचाराला फिरतो तेव्हा तुम्हाला अनेक प्रश्न समोर येतात. तर म्हणून ते सांगतात की ते यौगिक आहे आणि व्यक्ताचे नाम होय. आणि गोपिका निरोपणी गोसावी उच्चारिले, पर विहिले नसे म्हणून स्मरणीय नव्हे. ते जरी परमेश्वराचं नाव आहे पण ते विहिलं नाही म्हणून ते स्मरणीय नाही. आलं लक्षात? आहे परमेश्वराचं, ते आहे तसं, पण ते स्मरणीय नव्हे का? आणि जर कुणी स्मरण केलं तर त्याचं वाईट काही होत नाही म्हणाले, गोमटच लागेल, देव फळे होतील. ना अनुसरला असे तर पण संबंधी नामाची योग्यता व्हावी लागेल. ठीक आहे, अनुसरला आहे पण त्यानं चक्र असं स्मरण केलं तर त्याने पण संबंध होईल का? तो अनुसरला आहे, अनुसरल्याचा देव. पण संबंध झाल्यानंतर सुद्धा नामाची योग्यता होईपर्यंत पुढचं त्याच्या गोष्टी थांबून जातं. पुढे द्यायचं ना त्यांना काय असेल ते. बघा आता आपल्याला एक विषय त्याने दिलेला आहे, थोडं आतमध्ये गेलं तर नामाची योग्यता लागेल, ज्ञानाची योग्यता लागेल, अनुसरणाची योग्यता लागेल. पण संबंधासाठी ह्या गोष्टी सगळं परफेक्ट पाहिजेत. म्हणजे पण संबंध झाल्यावर पुन्हा ही योग्यता करावीच लागेल. साधनचरित तत्वाची योग्यता करावीच लागेल. साध्यचरित पण संबंधापुरतं तरी व्हावंच लागेल. 2 टप्प्यात पण संबंधासाठी लागणारी योग्यता ही अनुसरणाने होत असते. बरोबर आहे? यांना काय म्हणायचं लक्षात आलं की एक नवीन आयाम त्याने मानला आहे. अनुसरण त्याचं करेक्ट आहे, भंगलं नाही ते, मग कोण संबंध होणार असं म्हणायचं आहे त्यांना. पण त्यांनी स्मरणच केलं नाही. 1-2 वेळा आहे ते 8वी जे परवंदी दिवस जाऊन, म्हणजे एक परत लेखी लागावं लागतंय दररोजचं. म्हणजे साधन सिद्ध दररोज करावं लागतंय त्याला. म्हणजे दररोजची नामस्मरणाची योग्यता जी लिहिली आहे सर्वज्ञानी वचनामध्ये, 1-2 वेळा 8वी जे हो, नामलीळा मूर्तीचे आठवा हो, म्हणजे भीक मागितली आहे देवाने असं आपल्याला, भीक. धुळीला उपाय पडू देऊ नका हो, असं केविलवाना चेहरा करून स्वामींनी ईश्वर स्वरूप बोललेलं आहे. इथीची आरती धरून जशी धरली पुरे हो, देवाचं वाक्य आहे ना. असे कितीतरी वाक्य आहेत की ते हृदयाला असे ठाव पडतात.
ऐसे काय होईल पोरा जीवा. करुण स्वरामधली वचन आहे ते. करुण भाव आहे, कारुण्य कारुण्य भाव आहे त्याच्यात, त्या शब्दांमध्ये स्वामींच्या. आता पण तोच ठेवलेला आहे. आता हे कळायला म्हणजे 500 स्थळानंतर एक स्वतंत्र चिंतन करावं लागतं त्याला, की या वचनामध्ये कारुण्य भाव कोणता आहे, या वचनामध्ये कृपा भाव कोणता आहे, यामध्ये दयेचा भाव कोणता आहे, हे की नाही. असं तुम्हाला शोधावं लागेल तुमच्या आत्मप्रतीतीने. म्हणजे स्पेशल कोर्स आहे हा. ह्या कोर्स ब्रह्मविद्या पाठशाळा काढावी लागेल, हे का नाही. ते काय म्हणून राहिले, अनुसर झालं, अनुसरल्याला कोण संबंध झाला, तर म्हणाले नामस्मरणाचा ह्याला म्हणायचं योगभ्रष्ट. कोणचा हा, कोणचा योगभ्रष्ट आहे हा, साधन अपूर्णत्वाचा योगभ्रष्ट आहे हा. आता आपण कसले योगभ्रष्ट हा ओळखायचं, म्हणजे तुम्हाला असं जड पदार्थ आपण शेवतो, बरोबर आहे, साधन झालं आपलं, पुसलं ना ते साधन भ्रष्ट असं ओळखाय. हे सांगायला बसलं तुम्हाला तासनतास जाते. मात्रेच्या कमी घेतो किंवा मात्रेच्या जास्त घेतो, झालं की बंगलं त्याचं ते. अशा मग काय असं अस्थिपरी काय तुम्हाला तशी वाटावर पडले काय, कोणी घ्यायचं आणि कोणी अनुसरायचं आणि कोणी दीक्षा घ्यायची आणि चाललेन, कोणी भिक्षा मागून जेवलेन, होईल का ते. तंतोतंत स्वामींच्या हिशोबात बसलं पाहिजे ते, होईल. मला असं वाटत नाही की ते होईल म्हणून. आगडम बगडम चाललंय आपलं कसलंय, आठवण विजन भिक्षा भोजन, आगडम स्मरण, आगडम निद्रा, प्रसाद सेवा सुद्धा आगडम बगडम. गवार प्रसाद सेवेचं एक मोठं कौतुक आहे. आपण ते प्रसाद वंदन केलं 2 मिनिटं म्हणजे आपली झाली प्रसाद. इथं म्हणजे नेमकं काय चाललंय कळालं ना तुम्हाला. जे साधन तुम्हाला साध्यापर्यंत नेतं ते साधन तुमच्या अंतःकरणात नाही, तर मग पुनसंबंध होणार तुम्हाला. पुनसंबंधामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सर्व ज्ञानात पूर्ण करून घ्याव्या लागतात. पुनसंबंध झाला म्हणजे देव होईलच, किंवा पुनसंबंधापुरतं आपण साधन चरित्र तो केलंच, पण संबंधापुरती योग्यता पाहिजे ना. ह्यांना वेगळं म्हणायचंय, आपण वेगळं समजून राहिलो, ह्यांना वेगळं म्हणायचंय. आहे मराठी भाषेचं ज्ञान, पण त्याला अशा अनेक अँगलने ते जोडलेलं आहे ते पुनसंबंध. म्हणून ते म्हणतात नामाने तुमचं साधन अगोदर सिद्ध करा. नामाने जर तुमचं वाचा सिद्ध झाली तर तुम्ही कुठलाचा कुष्ठ जाणू शकता, महारोग जाणू शकता, ते काय करू शकता तुम्ही नामाने, कारण वाचा सिद्धी म्हणतात त्याला. तुम्ही तुमचं मन दुखवल्यावर निर्वंश होऊ शकतं की नाही. अशा या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, वाईट पण आहेत. पण तुम्हाला साधन सिद्ध साधिका म्हणून फिरावं लागते स्वतःच्या जीवनात, स्वतःसाठी, समाजाचं नाही. समाजाचं नाही. आला फुलहार घातला म्हणजे त्यांनी फुलहार घातल्यानंतर तुमचं साधन सिद्ध होणार आहे का. उलटभ्रष्ट होईल ते आहे ते. त्यांनी तुमच्या नामाचा जय जयकार केला, त्याचं तर साधन गेलंच, पण तुमचं साधन घालवायला तो निमित्त झाला, बरोबर. आणि एकाला घातला आणि दुसऱ्याला नाही घातला, तो दुखल्या गेला, आणि तोच खरा योग्य होता. लक्ष दिले बोललेलं. साधन कार्यक्रम घेणाऱ्याची साधन परयोग्यता थांबली. कशामुळे थांबली माहिती आहे. नको त्याचा सत्कार केला, ज्याचा करायचा तो तिथं दुःखी झाला,
तो नाही दुःखी झाला, पण त्याच्या निमित्ताने स्वामी दुःखी झाले. हे काय या प्रती बोलले, म्हणाले या प्रती बोल. मायेत याचा अभिमान. म्हणजे तुम्हाला कार्यक्रमाचे असे फायदे आणि तोटे लक्षात ठेवा. आणि अशा वेड्या वेड्या व्यक्तीच्या रूपाने स्वामी तिथे उपस्थित होता. अवसर काळी अवस्थान सर्वज्ञ रायाचे, पण अशा साध्या भिक्षुकात ते बसलेले असतात. जो अनुसरण युक्त आहे त्याच्यात त्याची होती उपेक्षा नेमकी. घडतं ना असं. मग याची दक्षता घ्यावी आणि इथून पुढे असं व्यवस्थित करायचं असलं तर करावं, नसलं तर फार अस्तित्वाच्या स्पर्धेत साधलंय तुम्ही समजा अरबो रुपये खर्च करून, तर त्याच्यामध्ये ईश्वर मात्र दुखावला जाईल. याची काळजी घ्यावी लागेल. पैसे कशासाठी खर्च केले? ते ईश्वर प्रसन्न करण्यासाठी ना. मग साधनावर का प्रसन्नता सारखी नाही? हे होतं मान मान्यतेच्या प्रसंगात, तो दुखवला जातो, हात तोसला जातो, तिथे साधन भ्रष्ट होतं. साधन सिद्ध काय होत नाही आणि मग गोमट काय लागत नाही, ओक्ट स्वरूपाला लागतं. म्हणून ती अयोग्यता मग कोण फेडणार, कोण नसणार? ह्याला म्हणायचं अभेरण. अशा अनेक गोष्टी घडतात आपल्याला. अधिक वृत्ती समान वृत्तीचा क्षोभ. स्वामी म्हणाले कान्हा काय तो अधिक वृत्ती स्तवलेला. काय घडलं होतं त्याच्याकडून? हा, कोण केसना थोर. हे नुसतं प्रवचन म्हणून नाही चालणार. एक तर कृती आणि भाव दोन्ही समान पाहिजे तिथे. हे माझ्या देवाचं साधन. सभेचे शृंगार म्हणून बोलवले का कार्यक्रमाला? इकडे म्हणायचं वडीलगत पाळा. कशी गंमत आहे ना. कोण वडील आहे त्याला बघा, कोण ज्ञानवृद्ध आहे, वयोवृद्ध आहे, तपवृद्ध आहे बघा. आणि आता व्यवहार वृद्धांना पुढं, पैसे वृद्ध पुढं, आणि ते तुम्हाला सगळं जमतं. ते दृश्य जगतामध्ये काय होत नाही, पण अदृश्य जगतामध्ये कोलाहल नसतो. भयंकर स्वरूपाला खंती येत राहते. चाललंय काय माझ्या नावाने? शेवटी नाव कोणाचं आहे पत्रिकेवर? चक्रधर स्वामींच्या कृपेने, कृपा प्रसादाने. बर, अधिष्ठान कोण आहे पत्रिकेवर? मग तो प्रसादच घ्या तुम्ही. असं कठीण आहे बरं. कोणाला उपेक्षा करायला, दुःखाला काय वाटतं? 1 सेकंदाचं काम असतं ते. काय करणार आहे माझं ह्यो? काय माझं काम होणार आहे त्याच्याकडून? मी तर समर्थ आहे. बर बर बर, बघ तुला भोग चालू होऊ दे. 12 वर्ष एका ठिकाणी झोपून ठेवल स्वामी, 12 तर अशा प्रकारे हे देहांतरातलं सांभाळावं लागतं. आणि म्हणून ही लीळा केवळ कैवल्याची आहे. कोणची लीळा ही? केवळ परमेश्वराची. म्हणून ही लीळा सतत आठवावी. दंड